एक क्वेश्चन आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन प्लस ट्रिग्नोमेट्री कंपाऊंड अँगल या दोन्हीचं कॉम्बिनेशनचा प्रॉब्लेम आहे. एक्झाममध्ये विचारलेलं पण आहे. कॉम्पिटेटिव्ह क्वेश्चन आहे. म्हणजे पूर्वीचे जे एक्झाम असायच्या AIEEE ज्याची जे आहे 2006 मध्ये तो आलेला प्रॉब्लेम आहे. क्वेश्चन एकदा वाचतो. इफ the roots of the equation x square plus px plus q is equal to 0 are tan 30, tan 15. हे त्याचे रूट्स आहेत tan 30 आणि tan 15. देन व्हॅल्यू ऑफ 2 plus q minus p. तर आपण आता याला सॉल्व करू. पहिल्यांदा हे इक्वेशन घेतो x square plus px plus q is equal to 0. आपण इथं सम ऑफ रूट काढू. अल्फा प्लस बीटा मायनस बी बाय ए मायनस पी आणि प्रोडक्ट ऑफ रूट काढू क्यू बाय 1 म्हणजे क्यू. आपल्याकडे फॉर्म्युला आहे. समजा असं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. तर अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी बाय ए आणि अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू सी बाय ए. हे आपण यूज केलं आहे इथं फॉर्म्युला. अल्फा प्लस बीटा मायनस बी अपॉन ए इथं 1 आहे म्हणजे मायनस पी आणि सी अपॉन ए बी सी हे आपण फाइंड केलं. पण आता ॲक्च्युअलमध्ये आपल्याला रूट दिलेले आहेत tan 30 आणि tan 15 म्हणजे अल्फा आणि बीटा आपल्याला दिलं आहे. अल्फा आणि बीटा हे आपल्याला दिलं आहे. तर अल्फाची व्हॅल्यू आहे tan 15 आणि बीटा आहे tan 30. आपण काय करू tan 45 काढू. tan 45 कॅल्क्युलेट करू. कसं करायचं तर 30 प्लस 15 करतो 45ला. tan 45ला करू शकतो आपण. 45 म्हणजे 30 प्लस 15. तर इथं tan 45 1 आहे. इथं tan a प्लस बीचा फॉर्म्युला यूज करू. tan a प्लस tan b अपॉन 1 मायनस tan a इंटू tan b. tan a प्लस बीचा फॉर्म्युला इथं tan a प्लस b tan a प्लस tan b अपॉन 1 मायनस tan a इंटू tan b. tan 45 1 आहे. आता इथं पहा tan 30 म्हणजे अल्फा आहे 1 अल्फा प्लस बीटा. tan 30 म्हणजे अल्फा किंवा बीटा काय फरक पडत नाही. आपण कुठला पण घेऊ शकतो. 15ला अल्फा घेतला समजा तरी काही प्रॉब्लेम नाही. इथं बीटा प्लस अल्फा tan 30 म्हणजे बीटा tan 15 म्हणजे अल्फा 1 मायनस अल्फा इंटू बीटा. तर इथं काही प्रॉब्लेम नाही. परंतु आपल्याकडे व्हॅल्यू आहे अल्फा प्लस बीटा म्हणजे मायनस पी आहे. अल्फा प्लस बीटा मायनस पी आणि अल्फा इंटू बीटा क्यू आहे. तर हे आलं तर 1 इज इक्वल टू मायनस पी अपॉन 1 मायनस क्यू. याला मी बीटा घेतला याला अल्फा घेतला इथं आहे ना हे दिलं आपल्याला. आपण हे रूट कन्सिडर केलेच अल्फा बीटा. पण ॲक्च्युअलमध्ये अल्फा बीटाची व्हॅल्यू आहे tan 15 tan 30. आता क्रॉस मल्टिप्लाय करतो. हे 1 मायनस क्यू इज इक्वल टू मायनस पी 1 मायनस क्यू इज इक्वल टू मायनस पी. तर आपल्याला काय फाइंड करायचं ह्याच्यामध्ये तर 2 प्लस क्यू मायनस पी. तर बघा आता एक इथं 1 इज इक्वल टू क्यू मायनस पी आहे. मायनस क्यूला तिकडे शिफ्ट करतो प्लस क्यू होते मायनस पी आहे. आता आपल्याला क्यू मायनस पी प्लस 2 फाइंड करायचं आहे. हे क्यू मायनस पी प्लस 2 आपण क्यू मायनस पी फाइंड केलं आहे पण प्लस 2 पाहिजे. मग इथं 2 ॲड करतो इकडे 2 ॲड करतो म्हणजे 3 येते. क्यू मायनस पी प्लस 2 इज इक्वल टू 3. आपला ऑप्शन पण आहे इथं 3 फर्स्ट ऑप्शन आहे. म्हणजे क्वेश्चन कसा आहे बघा. एक तर क्वाड्रॅटिक इक्वेशन घेतलं
सम ऑफ रूट प्रोडक्ट ऑफ रूट ते फॉर्म्युल्याने काढला. पण आपल्याला रूट दिलेत tan 15 tan 30. मग त्याला 15 आणि 30चं रिलेशन 45 बरोबर आहे. tan 45ची व्हॅल्यू 1 आहे. 45ला 30 प्लस 15 करून tan a प्लस बी अप्लाय करायचं. तिथं अल्फा बीटा ठेवायचं याच्यामध्ये. मग आपल्याकडे अल्फा प्लस बीटा आहे इथं, अल्फा इंटू बीटा आहे मायनस पी क्यू, ते ठेवून पी आणि क्यू मधलं रिलेशन तयार करायचं असं. नंतर मग त्याला मॅनेज करायचं ॲडजस्टमेंट. आपल्याला क्यू मायनस पी प्लस 2 पाहिजे होतं, पण क्यू मायनस पी काढल्या, दोन्हीकडे 2 ॲड केला तर 3 असा आन्सर येतो. अशा पद्धतीने आपण प्रॉब्लेम सॉल्व केला. तुम्हाला काही डाऊट असेल कुठला, तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही आमचे हे जे व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता, काही क्वेरीज असतील तर.